बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. बांदा जिल्हा परिषदेतून अनेक जण इच्छुक असताना मला संधी देत पक्षासाठी त्याग केला. तसंच सुशांत पांगम यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. माझ्या समाजसेवेला बांदा जिल्हा परिषदेतील मतदारांनी दिलेली साथ असून मला बिनविरोध निवडून आणणाऱ्या प्रत्येकाचा मी ऋणी राहीन, असं मत बांदा जिल्हा परिषदेतून बिनविरोध निवडून आलेल्या माजी सभापती प्रमोद कामत यांनी व्यक्त केलं आहे. नमस्कार. जिल्हा परिषदची आपल्या बांदा जिल्हा परिषद 47 ही निवडणूक चालू असताना अनेक उमेदवार आमच्या भाजप पक्षातनं पण इच्छुक होते, पण त्यांनी मला मनाचा मोठेपणा करून त्यांनी पण पक्षासाठी त्याग केला होता, लोकांसाठी काम केलं होतं. तरी पण माझ्यासाठी त्यांनी मला ही सीट दिली. त्याचप्रमाणे इतर पक्षातनं पण सुशांत पांगम यांनी पण उमेदवारी दाखल केली होती. पण सर्वांनी मिळून माझ्यातील असलेला नम्रपणा म्हणा किंवा माझ्यातील असलेला समाजसेवक याच्यासाठी त्यांनी ही मला बिनविरोध सीट दिली. मी बांदा नगरवासियांचं, बांदा जिल्हा परिषद सदस्यांचं, बांदा जिल्हा परिषदेतील सर्वच मतदारांचा आणि नागरिकांचा त्यांना धन्यवाद देतो. आणि माझ्या ज्या पक्षाने मला जी तिकीट दिली की भारतीय जनता पार्टीचे आमचे नारायण राणेसाहेब असतील, रवींद्र चव्हाण साहेब असतील, निलेश साहेब, नितेश साहेब, दीपक भाई, या दोन्ही पक्षाचे आमचे महायुतीचे जिल्हाध्यक्ष, या सगळ्यांचा मी ऋण व्यक्त करतो. आणि विशेषतः म्हणजे आमच्या भगिनी श्वेताताई ह्या पण इच्छुक होत्या, पण आपल्या एका बंधूसाठी त्यांनी आपली ती सीट सोडली. मी सर्वांचाही ऋणी आहे. आणि ज्यांनी माझ्यासाठी उमेदवारी मागे घेतली ती सुशांत पांगम असतील आणि बांदा नगरवासियातील सर्वच आणि आमच्या जिल्हा परिषद सर्व नागरिकांना मी धन्यवाद देतो आणि आपलं अभिवाचन देतो की यापुढे जसं मी गेली 40 वर्ष समाजसेवा करत आहे, तसेच पुढची वर्ष माझी समाजसेवा नम्रतेने लोकांसाठी मी करेन. आणि माझ्या पक्षाच्या वतीनं असलेले आमची महायुतीचं सरकार असलेली जिल्हा परिषद पंचायत समिती ही पण महायुतीची आहे ना, त्याच्या माध्यमातून सर्वांना बरोबर घेऊन आमच्या भाजप पदाधिकाऱ्यांस आणि महायुतीतील पदाधिकाऱ्यांना घेऊन या आपल्या भागासाठी विकासासाठी मी प्रयत्न करणार आहे.